जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण जो उपक्रम हाती घेतलेला आहे की रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी, ह्या उपक्रमाअंतर्गत आज अभ्यास मालिकेचा तिसरा भाग आपण चिंतनासाठी घेतलेला आहे. आणि तो असा आहे की हवे नको पण याचा आग्रह नसावा, यातच वासनेचा क्षय आहे. आणि आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे राहावे. आपण एक एक टप्पा आत्मशुद्धीसाठी घेतो आहे. माणसाच्या मनोभूमिकेचा विचार केला तर आपल्याला पहिल्यांदा ही गोष्ट आढळून येते की अनेक इच्छांचं, अपेक्षांचं, आकांक्षांचं त्याच्या मनामध्ये काहूर माजलेलं असतं. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काही कर्म करतो, त्या प्रत्येक कर्म करण्याच्या मागे आपली कुठली तरी इच्छा दडलेली असते पहा. या सर्व इच्छा जेव्हा आपण ठेवतो आपल्या मनामध्ये, त्याच्या मागे आपण जर जाऊन बघितलं तर आपल्याला हे लक्षात येतं की याच्या मागे काही वासना असतात, त्या सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात. त्याचं बीज कुठेतरी असतं. का ह्या वासना आपल्या अंतर्भूत झालेल्या आहेत आपल्यामध्ये? महाराज म्हणतात की आपला जन्मच मुळी वासनेमध्ये झालेला आहे. म्हणजे तो कुठल्या कर्मानी आपल्यापाशी येत नाही, वासनेतून झालेला हा जन्म आहे. त्याच्याने जन्मतःच आपल्या अंतर्भूत त्या सर्व वासना असतात. आपण स्वतःचं अवलोकन करायला हवं. आपण जर स्वतःचं अवलोकन केलं तर आपल्याला हे जाणवेल की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण मगाशी बघितलं हे सगळं की कर्म आपण करत असतो. आता कर्म टाळायची का? तर कर्म नाही टाळायची. महाराज म्हणतात की त्यातली आसक्ती आपण टाळली पाहिजे, आसक्ती सोडली पाहिजे. का आसक्ती वाटते आपल्याला? काहीतरी मागे इच्छा आहे. प्रत्येकाला काहीतरी इच्छा आहेत. त्याच्या मागे वासनेचं बीज आहे पहा. खरं तर मनुष्य रोज त्याच गोष्टी करतो. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की आपण अक्षरशः रोज तेच करत असतो. सकाळी उठतो, आपलं सगळं आवरतो, आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी आपण जातो. तिथेही कामाचं स्वरूप साधारण सारखंच असतं. संध्याकाळी घरी आल्यानंतर सुद्धा एक साधारण चाकोरीबद्ध पद्धतीने आपण आपलं आयुष्य जगत असतो. मित्रपरिवार आहे, नातेवाईक आहेत, सणवार आहेत, घरात काही गोष्टी आहेत. संपूर्ण आयुष्य ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपण घालवत असतो. याचं फार आश्चर्य वाटतं की महाराज म्हणतात की मनुष्याला त्याच गोष्टी करून कंटाळा कसा येत नाही. तीच नोकरी, तोच पैसा कमवणं, तुमचा कुठे उद्योगधंदा असेल तोच करणं, सगळं काही तेच असतं. का बरं आपल्याला कंटाळा येत नाही ह्या सगळ्या गोष्टी करून? काय मिळवायचंय आपल्याला आयुष्यामध्ये? महाराज म्हणतात की ह्याच्या मागे 2 कारणं असू शकतात. की जो विषय आपण भोगतो आहे तो एक अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा आपल्या हवेला तृप्ती नाही. महाराज म्हणतात की जे दुसरं कारण आहे की आपल्याला जी हाव आहे सगळ्या गोष्टींची,
तृप्ती नसते पहा आपल्याला. एका गोष्टीच्या आणण्यातच दुसऱ्या गोष्टीचं बीज आहे असं महाराज म्हणतात. एक गोष्ट मिळाली की आपल्याला दुसरी हवी आहे, दुसरी मिळाली की आपल्याला तिसरी हवी आहे. जे हवं आहे ते आपलं संपतच नाही. आपले हवे नको पण कधी संपणार. आपल्या मनाला ज्या अत्यंत त्रासदायक गोष्टी असतात, क्लेशदायक गोष्टी असतात, त्या वासनेतूनच उत्पन्न झालेल्या असतात. आपण जर इच्छा रहित राहिलो तर अत्यंत समाधानाची प्राप्ती होईल असं महाराजांचं सांगणं आहे. आपल्याला हवेपणाचा जणू काही रोग झालाय. महाराज म्हणतात की जिथे हवेपण नाही तिथे समाधान आहे. आपण एकीकडे म्हणतो की मला आनंद मिळत नाही, मला समाधानच नाही आयुष्यामध्ये. पण आपण जर स्वतःचं अवलोकन केलं तर किती इच्छा आपण ठेवल्यात स्वतःविषयी आणि इतरांविषयी सुद्धा, की मला माझ्या आयुष्यामध्ये हे हवंय, मला माझ्या आयुष्यामध्ये ते हवंय, मला सगळं काही हवंय, मला भरपूर पैसा हवाय, मला उत्तम व्यावहारिक आयुष्य जगायचंय, माझं घर आत्ता छोटं आहे, मला मोठ्या घरामध्ये जायचंय. ही अगदी आत्ताच्या काळातली आपण उदाहरणं घेऊया. माझ्याकडे गाडी आहे, छोटी आहे पण ती, मला मोठी गाडी हवी आहे. मला कुठे परदेश प्रवास करायचा आहे, मला माझ्या ऑफिसमध्ये प्रमोशन हवंय, मला अजून चांगलं इन्क्रीमेंट हवंय. मुद्दामून आत्ताच्या काळातली आपण उदाहरणं घेऊया. संपूर्ण व्यावहारिक आयुष्य जगत असताना आपले हवे पण आपलं काही थांबतच नाही. आणि असं आहे का की आपल्याला एखादी गोष्ट मिळाली तर म्हणून पुढची गोष्ट नकोय असं काही आहे का? तर नाहीये. कितीही पैसा मिळाला तरी आपल्याला तो कमीच वाटतो. कितीही मोठं घर आपलं असलं तरी आपल्याला ते कमीच वाटतं की नाही, मला अजून काहीतरी हवंय, मला अजून काहीतरी हवंय. सगळी जी काही अस्वस्थता आहे ना ती त्या हवेपणातनं आपण उत्पन्न केलेली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जर विचार केला तर आपली सगळी कर्म, सगळा जो कर्माचा खेळ चाललाय तो वासनेमध्ये अक्षरशः अडकून पडलेला आहे, गुंतून पडलेला आहे. आपल्याला आत्मशुद्धीकडे जायचंय. आपलं ध्येय काय आहे? तर आपला मनाचा अंतर्गत भाव आपल्याला शुद्ध करत न्यायचा आहे. पण त्या मनामध्ये भरलंय काय? आपल्याला परमात्म्याचा अनुभव येत नाही असं आपण एकीकडे म्हणतो. पण तुमच्या मनामध्ये तुम्ही इतक्या गोष्टी भरून ठेवल्या आहेत की त्या परमात्म्याला तुमच्या मनामध्ये शिरताच येत नाही, जागाच नाही. महाराजांनी एक छान उदाहरण दिलंय की खोली भरलेली आहे सगळी वस्तूंनी. आता नवीन वस्तू त्या खोलीमध्ये ठेवायची म्हटली तर आपल्याला आधीच्या वस्तू सगळ्या बाहेर काढाव्या लागतात त्या खोलीतून. आपलं मन अक्षरशः भरलंय, सगळा वासनेचा खेळ चालू आहे. जे काही सुख उपभोगतोय आपण त्या विषयातून आपण ते भोगण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात की या वासनेच्या किंवा हवेपणाच्या 3 अवस्था आहेत. एक म्हणजे आस आहे. आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची आस लागलेली आहे पहा. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे हव्यास. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे ध्यास. आस म्हणजे काहीतरी हवंय आपल्याला. बॅक ऑफ द माइंड, इन अवर सबकॉन्शियस माइंड आपल्याला काहीतरी हवं आहे. आपलं कर्म हे त्यातून उत्पन्न होतं. काहीच न करुनी प्राणी रामनाम जपेवाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. काहीच न करुनी प्राणी म्हणजे काय? कर्म करायची नाहीत का? महाराज म्हणतात कर्म टाळायची नाहीयेत, पण त्याच्या मागे जे हवे नको पण आहे ना ते आपल्याला हळूहळू क्षीण करत न्यायचे. आज आपण कुठलीही कृती केली, काहीही जरी आपण करायचं म्हटलं, कुठलंही कर्म करायचं म्हटलं तर त्याच्या मागे एक सुप्तावस्थेमध्ये असलेली इच्छा आपल्याला आढळते. आपण ती बोलून दाखवणार नाही कदाचित कोणाला, पण काहीतरी मनामध्ये आपल्या असतं, नाही मला हे हवंय, मला हे मिळवायचंय. एखादा माणूस म्हणेल मग आयुष्यामध्ये काही राहतच नाही. मग ही गोष्ट अगदी बरोबर आहे. महाराज म्हणतात ना की प्रयत्न जरूर करा. कुठपर्यंत प्रयत्न करा? की जेव्हा आपली ही अवस्था मनाची येते की नाही ह्याच्या पुढे मी प्रयत्न करू शकत नाही, तिथपर्यंत तुम्ही त्या गोष्टीसाठी आटोकाट प्रयत्न करा, पण त्याचं फळ भगवंतावर सोपवा. आपण तसं करतो का? आपण नाही तसं करत.
इच्छा ठेवणं हे काही गैर नाहीये. व्यावहारिक इच्छा ठेवणं काही गैर नाही. पण ती इच्छा पूर्ण झाली नाही तर जे आपण असमाधानाच्या गर्तेमध्ये जातो ते गैर आहे. त्यावेळेला आपण आपल्या मनाची अवस्था अशी ठेवतो का, की अरे ठीक आहे, ही नाही का गोष्ट झाली, ठीक आहे, महाराजांच्या मनात नसेल, भगवंताच्या मनात नसेल. महाराज म्हणतात ना, की एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली तर ती भगवंताची कृपा समजा, आणि एखादी गोष्ट नाही मिळाली तर ती भगवंताची इच्छा आहे किंवा सद्गुरूंची इच्छा आहे असं समजा. पण आपण तसं नाही समजत. आपण पुन्हा मनाने अस्वस्थ होतो, अस्थिर होतो. अरे हे मला का मिळत नाहीये? मी एवढा प्रयत्न करतोय, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मी झगडतोय, मी जीवाचं रान करतोय, देहबुद्धी पण असते त्याच्या मागे. कर्माचा इतका आपल्याला अभिमान झालेला असतो की मी हे सगळं करतोय आणि मला यश मिळणारच. ही गोष्ट चांगली आहे, वाईट नाहीये. पण उद्या अपयश मिळालं, यश नाही मिळालं तर तितक्या सहजतेने त्यातनं आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे की ठीक आहे, महाराजांची इच्छा नव्हती, मी भरपूर प्रयत्न केलेले होते. म्हणजे आपल्याला असं वाटतं का म्हणे की अरे मी प्रयत्नच केले नाहीत. नाही, तू प्रयत्न केले होतेस, पण नाही तुला एखादी गोष्ट मिळाली. महाराज म्हणतात प्रारब्ध आहे असं समजा. पण आपण नाही समजत, आपण तिथेच आपल्या जीवाचा अक्षरशः रान करतो. महाराज म्हणतात व्यवहाराची एखादी गोष्ट तुम्ही मिळवण्यासाठी जेवढा काही प्रयत्न करता त्याच्या 1/4 जरी तुम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी केला तर अक्षरशः भगवंत धावत तुमच्या समोर येईल. पण तसं होत नाही पहा. ती जी इच्छा आहे, जी आस आहे, ती पुढे हव्यासाचं रूप धारण करते. माणसाला अक्षरशः इतका एखाद्या गोष्टीचा हव्यास लागलेला असतो की त्याला दिवस रात्र दुसरं काही सुचतच नाही. मग धंद्यामध्ये त्याला काही चांगली बरकत यावी असं वाटत असेल, इतकं त्याच्यामध्ये तो इतक्या गोष्टींचा तो हव्यास ठेवतो, त्याला सगळं काही हवं आहे आणि त्याला ऍट द सेम टाइम सगळं काही हवं आहे. त्याला सगळंच पाहिजे आणि पुढे त्या हव्यासाचं रूपांतर सुद्धा ध्यासामध्ये होतं. म्हणजे त्याला दुसरं काही सुचतच नाही. तो आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही. आणि जेव्हा संपूर्ण आयुष्य तो अशा पद्धतीने घालवतो आणि त्याच्या आयुष्याचा उत्तरार्ध येतो, त्यावेळेला इतका पैसा कमवलाय, पण आता त्या पैशाचं करायचं काय? आणि मुलांना फारशी त्याच्याविषयी काही भावना असते असं नाहीये. मुलांना त्यांचं आयुष्य जगायचं असतं. तुम्ही म्हणता मी मुलासाठी हे सगळं कमवलं, मी पुढच्या पिढीसाठी कमवलं. पण पुढच्या पिढीच्या मनामध्ये ही भावना आहे का, ह्याचाही तुम्ही विचार करायला पाहिजे. की आपण अख्खं आयुष्य अक्षरशः एखाद्या गोष्टीसाठी घालवलं, खूप हव्यास ठेवला त्या गोष्टीसाठी. बऱ्याचदा व्यावहारिक गोष्टींसाठी, पैशासाठी, मान मरातब मिळण्यासाठी, समाजामध्ये एखादी पत मिळण्यासाठी काय काय गोष्टी मनामध्ये असतात माणसाच्या. मला हे हवंय, मला समाजामध्ये उत्तम मान मरातब हवी आहे, माझ्याकडे पैसा पुष्कळ हवा, माझं घर छान हवं, मला फिरायला गाडी सुंदर हवी, मी कुठेही जाऊ शकलो पाहिजे, इतका पैसा माझ्याकडे पाहिजे, मला कोणापुढे हात पसरायला लागू देऊ नको, असं आपण देवाला सारखं म्हणत असतो. एकीकडे काही वेळेला आपण असंही म्हणतो की नाही बाबा, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, काही नाही राहिलं. महाराज काय म्हणतात त्याच्यावर? जरी काही राहिलेलं नसेल तरी आत्ता जी परिस्थिती आहे ती माझ्या मृत्यूपर्यंत देवा अशीच ठेव, ही भावना नसते का आपल्या मनामध्ये? की एखाद्या परिस्थितीमध्ये आपल्या बदल झाला, आज आपल्याकडे पुष्कळ पैसा आहे पण उद्या प्रारब्ध योगाने पैसा राहिला नाही, तर आपण स्वस्थ राहू शकणार आहोत का? नाही राहू शकणार. म्हणजे ही एक प्रकारची इच्छाच आहे, ही एक प्रकारची वासनाच आहे. काळ आपल्याला अक्षरशः त्या आशेमध्ये गुंतवून ठेवतो. मरणाच्या क्षणापर्यंत आपल्या मनामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी इच्छा शिल्लकच उरलेल्या असतात आणि त्या अतृप्त इच्छा पुढच्या जन्मासाठी कारण ठरतात. मला हे हवं होतं या जन्मामध्ये पण नाही मिळालं, पण आपण सोडून देऊ शकत नाही. ते आपण अस्वस्थ होत राहतो. तीच गोष्ट आपल्याला पुढच्या जन्मासाठी कारणीभूत ठरते. एखाद्याला चांगलं वैवाहिक सुख हवं असतं, सगळ्यांनाच हवं असतं, नाही मिळत एखाद्याला ते, त्याच्या मनामध्ये ती अतृप्त भावना राहते.
सर्व तऱ्हेच्या गोष्टी तुमच्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या असतात. काहीतरी हवंय. प्रपंचाकडे बघितलं तरी सुद्धा एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला ज्याचं वय थोडंसं वृद्धत्वाकडे झुकलेलं आहे, त्यालाही असं वाटतं की मला नातवंड व्हावं, पुढे जाऊन त्याची मुंज पाहावी, देवाने मला भरपूर आयुष्य दिलं तर त्याचं लग्नही पाहावं. सगळं काही त्याला हवं असतं. एक महाराजांच्या कथेमध्ये चरित्रामध्ये फार छान अशी एक कथा आहे की महाराज एकदा एकांकडे गेलेले असतात आणि अत्यंत सुशील असतं ते जोडपं असतं. ती स्त्री ही फार भाविक असते. महाराजांच्या पायावर डोकं ठेवते आणि म्हणते, महाराज की माझं सगळं काही झालेलं आहे, मला मोक्ष द्या. महाराज थोडेसे मिस्किलपणे हसून त्यांना म्हणतात, माय तुला मोक्ष हवाय का? चल ये, माझ्या पायावर तू डोकं ठेव, मी तुला आत्ता भगवंताकडे पाठवतो. त्या क्षणार्धात त्या म्हणतात, नाही नाही, मला माझ्या मुलाचं अजून लग्न पाहायचंय. म्हणजे काय की काहीतरी तुमच्या इच्छा अडकलेल्या आहेत. आपण सर्व जीव वासनेमध्ये गुंतलेलो आहोत. आपला जन्मच मुळी वासनेमध्ये आहे. वासना म्हणजे काय? महाराजांनी साधी व्याख्या केली की जे आहे माझ्याकडे ते सगळं असू द्या आणि आणखी मला मिळू द्या. आणि ही भावना अक्षरशः आपल्या मृत्यूच्या क्षणापर्यंत टिकून राहते. आपलं सगळं मन त्याच्यामध्येच गुंतलेलं असतं. किती पैसा कमवला, किती गुंतवला, किती घरं घेतली, शेअर्समध्ये किती पैसे गुंतवले, म्युच्युअल फंडात किती गुंतवले, मुलाबाळांसाठी किती ठेवले, सोन्याचे दागदागिने बायकोला किती घातले, आणि ह्या सगळ्याचं काय करणार पुढे? एक दिवस आपल्याला हे सगळं सोडून जायचंय. मृत्यू थांबत नाही. मृत्यूची वेळ आली की आपला मृत्यू होणार. त्यावेळेला गुंजभर सुद्धा काहीही घेऊन जाता येत नाही. काय घेऊन जातो आपण? घर घेऊन जातो, बँकेमध्ये असलेला पैसा घेऊन जातो, दागदागिने घेऊन जातो. काय घेऊन जातो आपण? मग कशासाठी हा आपण एवढा आयुष्याचा हव्यास केला? एवढं एकमेव ध्येय आहे आपल्या आयुष्यामध्ये की फक्त भौतिक गोष्टी मिळवाव्या, त्याचाच हव्यास धरावा, हे एकमेव ध्येय आहे? त्याच्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत का? महाराज म्हणतात, नाही. आपण परमात्म्याचे अंश आहोत. आपण परमात्म्यापासून विलग होतो. त्याचा अंश आपल्यामध्ये आहे. त्या परमात्म्याकडे आपल्याला जायचंय. तर त्या परमात्म्याच्या अंशाभोवती जी काही आवरणं तयार झाली आहेत ना, ती सगळी आपल्याला काढून टाकायची आहेत. कशी काढणार ही आपण? आपण स्वतःच्या कर्तबगारीने हे करू नाही शकत. महाराज म्हणतात की वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे. तुम्ही किती हडहड करा, ते कुत्र येतच. आपल्याला मिळायचंय ना आयुष्यामध्ये, तेवढंच मिळणार आहे. जे नाही आपल्या वाट्याला प्रारब्ध योगाप्रमाणे येत, ते नाही येत. आपण किती अस्वस्थ होणार, स्वतः किती अस्थिरता बाळगणार. कसं मग या वासनेला आपण कसे दोन हात करायचे? इच्छा मारून जगायचंय का? जे काही तत्वज्ञान असंही सांगतं की तुम्ही इच्छा मारून जगा. आपल्याला तसं नाही जगायचं. आपल्याला महाराज कधी असं सांगत नाहीत की तुम्ही इच्छा मारून जगा. महाराज म्हणतात की एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्ही सर्व वासना भोगा, अगदी गाद्या गिरद्यांवर लोळा. पण हे जे काही मला मिळतं आहे ते माझ्या कर्तबगारीने नसून माझ्यावर जी भगवंताची कृपा आहे त्या कृपेमुळे मला मिळते. म्हणजे आज श्रीखंडपुरी मिळतीये
ती मी आनंदाने खातोय, ठीक आहे. खाण्यापिण्याच्या वासना असतात, आपल्याला प्रारब्ध योगाने मिळाली ना एखादी गोष्ट, आपण ती भोगूया. महाराज म्हणतात की भोगा, मर्यादेपर्यंत भोगा. म्हणजे उद्या मीठ भाकर खाण्याची वेळ आली तरी सुद्धा त्या आनंदानेच ती खाता आली पाहिजे, की ठीक आहे भगवंता, तू मला एकेकाळी श्रीखंडपुरी सुद्धा खायला दिलेली आहेस. आज ठीक आहे, प्रारब्ध योगाप्रमाणे माझ्यावर मीठ भाकर खाण्याची वेळ आली आहे, पण मी ती खाईन. मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये भगवंता. सद्गुरू, मी तुम्हाला पूर्ण शरण आहे. महाराज याच्यावर उपाय सांगतात आपल्याला, की वासना आपल्याला मारायची आहे, ती तशी मरत नाही, ती क्षीण करत न्यावी लागते. आत्मशुद्धीकडे चाललोय आपण. आता ही वासना कशामध्ये अडकलेली आहे? तर आपल्या हवे नकोपणामध्ये ती अडकलेली आहे. आता ह्याच्यावरचा उपाय काय? तर आपलं हवे नकोपण आपण कमी करायचं. कसं कमी करायचं हे हवे नकोपण? महाराज म्हणतात त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये जणू काही पाहुणे आहात असं राहायला सुरुवात करा. हाच आता आपल्या अभ्यासाचा विषय आहे असं आपण समजूया. स्वतःच्याच घरामध्ये पाहुण्यासारखं राहायचं. समोर आणा डोळ्यासमोर की आपण दुसऱ्याकडे पाहुणे म्हणून गेलेलो आहोत. आपली लगेच देहबुद्धी जणू काही नाहीच आहे अशा ह्याच्यामध्ये आपण त्या पाहुण्यांच्या घरामध्ये राहत असतो. आपली देहबोली सुद्धा बदलते. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे राहतो. आपल्याला माहिती असतं की ह्यांच्याकडे आपण 4 दिवस राहायला आलेलो आहोत. ह्यांच्या घरामध्ये आपलं 4 दिवसाचं राहणं सुखकर कसं होईल हे आपण पाहतो की नाही. म्हणजे अगदी त्यांना छोट्या छोट्या गोष्टीत मदत करतो. बाहेरनं एखादी गोष्ट आणून द्यायची का? थांबा, मी आणून देतो. त्यांच्या घरात कोणी वृद्ध व्यक्ती असतील, आपण त्यांच्या अगदी छान प्रेमाने चौकशी करतो. अगदी छोटी मुलं असतील, ती कितीही आपल्याला त्रास देत असतील तरी आपण म्हणतो, वा किती छान मुलं आहेत तुमची. कशासाठी हे? कारण आपल्याला त्यांच्या घरामध्ये छान राहायचंय ना 4 दिवस. ज्यांच्याकडे आपण राहायला गेलोय ना पाहुण्यासारखं, त्यांच्याकडे बनलेल्या कुठल्याही पदार्थाचं आपण किती कौतुक करतो बघा. किंवा किती छान पदार्थ बनवलाय, मला पण ह्याची कृती सांगा, मी पण घरी गेल्यानंतर हे बनवून बघीन, म्हणतो की नाही. ठेवतो का आपण आपलं हवे नको पण? कितीही भाजी आवडत नसली आणि तीच केलेली असली तरी सुद्धा खातो की नाही. आपण असं म्हणतो का, काय हे मीठच नाहीये भाजीमध्ये, किंवा फारच तिखट तुम्ही बनवलीये, मला एवढं तिखट चालत नाही, असं म्हणतो का आपण त्यांच्या घरी? नाही म्हणत. आपण म्हणतो, वा फार छान केलाय हा स्वयंपाक. हे सगळं कशासाठी? स्वार्थ असतो की 4 दिवस त्यांच्या घरात आपले छान गेले पाहिजेत, मजेत गेले पाहिजेत. महाराज म्हणतात हे सगळं स्वतःच्या घरामध्ये करायला सुरुवात करा. जसं दुसऱ्याच्या घरी पाहुणे म्हणून राहताना आपण आपले हवे नको पण ठेवत नाही, तसं आपल्या घरामध्ये राहताना सुद्धा आपण ठेवायचं नाही. सकाळी उठल्यापासून आता प्रयोग करायचा. हा सगळा आपला अभ्यास आहे. अध्यात्म म्हणजे स्वतःशी केलेला सगळा अभ्यास आहे. सुरू करायचं आपल्या घरामध्ये पाहुण्यासारखं राहायला. सकाळी उठलं, अजिबात बायकोबरोबर भांडायचं नाही, घरातल्या कोणाबरोबर काहीही वाद घालायचा नाही. तुला एवढं कळत नाही का, मला चहामध्ये दूध कमी लागतं, तू किती दूध घातलंयस आज. ह्या जेवढा संवाद सहजतेने आपल्या तोंडून बाहेर पडतो ना, आपण अभ्यास करतोय ना, प्रयोग करतोय आपण आपल्यावरच. अजिबात बोलायचं नाही. दूध कमी पडलं असेल आणि तुम्हाला जास्त लागत असेल, शांतपणे उठा. पाहुण्याच्या घरात कसं कराल, जरा मला थोडं दूध घालता का, इतकं शांतपणे विचाराल की नाही. बायको बरोबर बोलताना मात्र आपली देहबुद्धी नागाचा फणा काढून डोलायला लागलेली असते. घ्या तुमचं तुम्ही घालून. मुलांशी वागताना आपण ज्या दुसरीकडे जातो तेव्हा त्यांच्या घरामधल्या वृद्ध व्यक्तींशी आपण किती प्रेमाने वागतो आणि बोलतो, पण आपल्या घरामधल्या वृद्ध व्यक्तींशी आपण प्रेमाने वागताना बोलताना आपल्यावर मर्यादा येतात. आपली देहबुद्धी आड येते. नाही करायचंय आपल्याला, ठीक आहे,
आपल्याला एखादी गोष्ट त्रासदायक पूर्वीच्या आयुष्यात घडलेली असेल त्यांच्याविषयी, पण महाराज म्हणतात ना की जी वयोवृद्ध व्यक्ती घरामध्ये आहे, आदर राखा, कर्तव्य पूर्ण करा, न्यूट्रल भावना ठेवा. प्रेम ठेवता येत नसेल, कित्येक जणांना असा एक विषय असतो की वागलेली नसतात लोक व्यवस्थित आधीच्या पिढीमध्ये. मधल्या पिढीतल्या लोकांना अत्यंत त्याचा त्रास झालेला असतो. आता ती आधीची पिढी वयोवृद्ध झालेली आहे, मधली पिढी थोडीशी पुढे आलेली आहे वयाने. त्यांना सगळे जुने दिवस आठवत असतात की आपल्या सासूबाई आपल्याशी व्यवस्थित वागलेल्या नाहीत त्यावेळेला. आता तुमच्यावर ती वेळ आली आहे कर्तव्य करण्याची. महाराज म्हणतात की तुम्ही कर्तव्य व्यवस्थित करा. ठीक आहे, तुम्हाला आता प्रेम नाही ना वाटत आहे, द्वेष पण वाटून देऊ नका. अशी मनाची अवस्था ठेवा की जिथे प्रेम नाहीये पण द्वेषही नाहीये. मग पुढे त्याचं रूपांतर आपण प्रेमात करूया. पाहुण्यासारखं राहायचंय म्हणजे देहबुद्धी थोडीशी क्षीण करतच जायचंय, हवे नको पण ठेवायचं नाहीये. महाराज म्हणतात की घरामध्ये एखादी गोष्ट माझ्याच मनासारखी घडावी, हा जो एक अट्टहास असतो आपल्या सगळ्यांनाच, तो पहिला आपल्याला थोडासा कमी करावा लागतो. म्हणजे एखादी गोष्ट घरामध्ये चुकीची घडत असेल तर गप्प बसू नका, तुम्ही जरूर बोला. पण त्याच्यानंतर पुढच्या पायरीवर जेव्हा आपण येतो तेव्हा आपण थोडंसं स्वतःला थांबवावं. जोपर्यंत खूप काही चुकीचं घडत नाहीये ना, तोपर्यंत समोरच्या माणसाला आपण त्याला थोडंसं मार्जिन दिलं पाहिजे, त्याला थोडी एक सोय दिली पाहिजे. महाराजांना हे फार आवडतं. महाराज म्हणतात की 5 जणांचा मिळून प्रपंच बनलेला आहे, त्याच्यात प्रत्येक जण स्वार्थी आहे. तर प्रत्येकाचा स्वार्थ कसा साधला जाईल, तिथे भांडणं सुरू होतात, तिथे कुरबुरी घरामध्ये सुरू होतात. सवलत दिली पाहिजे. आपण घेतो की नाही सवलत? समजा आपल्याकडनं काही वागायचं चुकलं आणि समोरचा माणूस जेव्हा आपल्याला म्हणतो की अरे तू हे असं कसं काय वागलास किंवा घरामध्ये असं कसं बोललास, मग आपण काय म्हणतो की नाही बाबा, माझं काही कारणाने थोडंसं मन अस्थिर होतं म्हणून माझ्याकडनं बोललं गेलं. ही सवलत जशी आपण घेतो तीच वेळ कधीतरी समोरच्यावर पण आलेली असू शकते, आपल्याला कदाचित त्याचं कारण माहिती नसेल. प्रपंचाची घडी जर आपल्याला व्यवस्थित सांभाळायची असेल तर ह्या गोष्टी फार सांभाळायला लागतात, नाही तर सगळं विस्कळीत होत जातं. प्रत्येक जणच इतक्या हिरिरीने स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असतो की कुठलीही गोष्ट घडली तरी प्रत्येक माणूस स्वतःचा स्वार्थ तपासून घेतो. माझ्या स्वार्थामध्ये हे बसतंय का, ह्याने माझा स्वार्थ साधला जातोय का, मग ठीक आहे, करायला काही हरकत नाही. जिथे माझा स्वार्थ साधला जात नाहीये तिथे पहिला आपण विरोध करतो. हे सगळं आपण पाहुण्यांच्या घरामध्ये म्हणजे दुसऱ्यांच्या घरी जेव्हा पाहुणे म्हणून जातो तेव्हा असं नाही वागत बघा. सूक्ष्म गोष्ट आहे. सगळा काही अहंकार, सगळी देहबुद्धी जेव्हा पाहुणे म्हणून ज्यांच्या घरात गेलेलो असतो तिथून जेव्हा आपण आपल्या घरी येतो, लगेचच फणा काढून अक्षरशः ती गोष्ट वर, देहबुद्धी पहिली वर येते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं हवे नको पण अडकलेलं असतं. मला असं लागतं, मला असं हवं आहे, मला भाजी अमुकच पद्धतीने बनवलेली लागते आणि घरामध्ये सगळ्यांना ते लागतं. कोणाला जास्त तिखट चालत नाही, कोणाला अळणी चालत नाही, कोणाला मीठ जास्त लागतं. अगदी म्हणजे अगदी खाण्यापिण्याच्या पासनं ते अगदी एक लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, सगळीकडे प्रत्येकाच्या इच्छा कुठे ना कुठेतरी अडकलेल्या असतात. सगळेजण त्यांची त्यांची वासना तृप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. पण जेव्हा सगळेच जण घरामध्ये त्यांच्या निरनिराळ्या वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला त्याचा मेळ कसा साधणार? महाराज म्हणतात प्रत्येक जण स्वार्थी आहे, प्रत्येकाला आपापला स्वार्थ साधायचा आहे. मग जेव्हा स्वार्थ साधला जात नाही तेव्हा मनामध्ये नकारात्मक भावना उत्पन्न होते. हे सगळं आपल्याला हळूहळू क्षीण करत जायचंय. एक आनंदाची, समाधानाची भावना मनामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे. कसं करायचं मग हे? महाराजांनी साधा उपाय ह्याला सांगितलाय. आपण आत्मशुद्धीकडे आपला प्रवास चाललेला आहे.
जर तुम्हाला वासना क्षीण करत न्यायच्या असतील, तुमच्या इच्छा क्षीण करत न्यायच्या असतील, म्हणजे त्याच्यातली इंटेन्सिटी आपल्याला थोडीशी कमी कमी करत न्यावी लागते जेव्हा ती इच्छा हव्यासाचं रूप धारण करते. मी पुन्हा एकदा सांगतोय की इच्छा ठेवणं, त्याच्यासाठी चांगलं कर्म करणं, आटोकाट प्रयत्न करणं, हे करायचंच आहे आपल्याला. पण ते कर्म करत असताना त्याचं फळ येईल ते भगवंतावर सोपवायचं आहे. आणि जी इच्छा आपल्या मनामध्ये आहे त्याचं हव्यासामध्ये रूपांतर होऊन द्यायचं नाहीये. कारण जेव्हा एखाद्या इच्छेचं, म्हणजे ज्याला आस महाराजांनी म्हटलंय, त्याचं हव्यासामध्ये जेव्हा रूपांतर होतं तेव्हा ती अशुद्ध भावना आहे. एखादी इच्छा धरणं हे अशुद्ध नाहीये, लक्षात घ्या. करा त्याच्यासाठी प्रयत्न, आटोकाट करा. त्याच्याशिवाय चांगली कर्म घडणार नाहीत हातनं. तुम्ही अक्षरशः शरीर झिजवलं पाहिजे त्याच्यासाठी. पण जर त्या इच्छेचं, ती जी आस आहे, त्याचं जर रूपांतर हव्यासामध्ये होत असेल तर तुमच्या देहबोलीमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटतं आणि तुम्ही जास्त अहंकाराने वागायला लागता. तुमची देहबुद्धी अजून बळकट होत जाते, कारण तुम्हाला तो हव्यास पूर्ण करायचा. वाटेल ते झालं तरी मला ती गोष्ट मिळवायची आहे, हे करत असताना कळत नकळत तुम्ही दुसऱ्याला लुबाडता सुद्धा, त्याचं मन तुम्ही दुखवता, तुम्ही ते मिळवता, तुम्हाला विकृत आनंद मिळतो. पण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं त्या तुमच्या हव्यासापायी. त्यामुळे महाराज म्हणतात की जेव्हा ह्या सर्व नकारात्मक भावना मनामध्ये उत्पन्न होतात त्या आपल्याला शुद्ध करत न्यायच्या आहेत. ही आत्मशुद्धी आहे. कसं करणार हे? त्याच्यासाठी नामसाधन आहे. पहा, नामाने काय होतं? जो हव्यास मनामध्ये भरून राहिलेला आहे ना, एका जन्माचा नाही, कारण आपला जन्मच वासनेमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे अनेक जन्मांच्या अनेक इच्छा हव्यासाचं रूप धारण करून जेव्हा आपल्या अंतर्गत पातळीवर अशा खोल सूक्ष्मात रुतून बसलेल्या असतात ना, त्याला नामाची जेव्हा धग लागते तेव्हा हळूहळू सगळं डायल्यूट व्हायला लागतं. म्हणजे मनाची अशी अवस्था होते की ठीक आहे, म्हणजे ज्या गोष्टीचा अत्यंत ध्यास लागलाय, म्हणजे हव्यास आहे आपल्याला, तो हव्यास पूर्ण होत नाही म्हणून जी मनाची अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, ती हळूहळू क्षीण होत जाते. नामामुळे हे साधतं. कारण जेव्हा आपल्याला ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तेव्हा आपल्या मनामध्ये संताप उत्पन्न होतो, चीड उत्पन्न होते, दुसऱ्याविषयी द्वेष उत्पन्न होतो. त्याला मिळतंय, मला मिळत नाहीये. तो द्वेष पहिला असतो, तो नंतर मत्सराचं रूप धारण करतो. आपल्याला त्या व्यक्तीविषयी मत्सर वाटायला लागतो, संताप वाटायला लागतो, चीड उत्पन्न होते. या सगळ्या नकारात्मक भावना आहेत. या सगळ्या आपल्या साधनेला बाधक ठरतात. महाराजांचं जे साधं, अगदी महाराजांचं एक म्हणणं आहे की तुम्हाला दोन कर्तव्य आहेत. एक स्वचं कर्तव्य आहे आणि देहाच्या माध्यमातून जे पूर्ण करायचे ते कर्तव्य आहे. स्वचं कर्तव्य म्हणजे साधना, उपासना. महाराज म्हणतील तुम्ही स्वचं कर्तव्य केलं, उपासना केली, साधना केली, पण मी देहाने कसाही वागीन, चालणार नाही. देहाने जेव्हा तुम्ही एखादं कर्म करता त्याच्या मागे वासना असते. आता जेव्हा तुमची इच्छा शुद्ध स्वरूपामध्ये आहे, एखादं चांगलं कर्म करण्यासाठी जेव्हा तुम्ही भगवंताचा अधिष्ठान आहे तुमच्या कर्माला, महाराज म्हणतात ना की जो भगवंताच्या स्मरणात आहे त्याच्या हातनं सत्कर्मच घडणार आहे. पण जेव्हा ती इच्छा हव्यासाचं रूप धारण करते तेव्हा मन अशुद्ध होतं. आता आपल्याला अशुद्ध मनाकडनं शुद्धतेकडे जायचे. त्याच्यामुळे आपल्याला ती उपासना करणं, साधना करणं, नामाच्या साह्याने, नामसाधनेच्या माध्यमातून जसं जसं नाम खोलवर जातं ना, तसं तसं हवे नको पण आपोआप कमी होत जातं. ह्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घ्यायला हवा. महाराजांनी सांगितलेलं आहे, नामाने वासना क्षीण होत जाते, इच्छाच उरत नाही. म्हणजे एका विशिष्ट साधनेच्या टप्प्यावर
गेलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये अमुक एका पद्धतीने काही घडावं ही इच्छाच नाहीशी होते. त्यामुळे अशुद्धता राहत नाही. त्या इच्छेचं रूपांतर हव्यासामध्ये होत नाही. ती व्यक्ती कायम आनंदात आणि समाधानामध्ये असते, कारण त्याचा आनंद आणि समाधान हे विषयावर अवलंबून नसतं. कारण विषय ही अशी गोष्ट आहे ज्या हव्यासापायी आपण तो विषय भोगतो, तो कितीही भोगला तरी तो कमीच असतो. आणि विषय भोगून संपला की पुन्हा तो विषय भोगावा असं आपल्याला वाटतं. आपली आस काही संपत नाही, आपला हव्यास काही संपत नाही, म्हणून आपल्याला नाम घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण भगवंताला, महाराजांना, आपल्या सद्गुरूंना प्रार्थना करावी. पहिलं स्वतःचं अवलोकन करायचं. आता हा आपण अभ्यास करतोय की माझं मन कशामध्ये गुंतलेलं आहे, मला नक्की कशाचा हव्यास आहे. इच्छा वेगळी आणि हव्यास वेगळा, हा मी परत परत गोष्ट तुम्हाला सांगतोय. कशाची अशुद्ध भावना आहे की जिने हव्यासाचं रूप धारण केलंय, की जे मिळवण्यासाठी मी माझ्या जीवाचं रान करीन, पण कुठल्या चुकीच्या मार्गाने, किंवा मी जाताना चुकीच्या मार्गाने जाईन, किंवा माझं अशुद्ध मन ठेवून जाईन की जिथे मी त्या लढाईमध्ये अनेकांची मनं दुखवीन. तर काही उपयोग नाहीये आपल्या साधनेचा. आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. हे सगळं करत असताना आपली एखादी इच्छा नाही पूर्ण झाली तरी चालेल, दुसऱ्याची इच्छा पूर्ण झाली ना, त्यात आपण आनंद मानावा. की चल, तुला हवं ते मिळालं ना, चल मला त्याच्यामध्ये आनंद आहे. मला ठीक आहे, मला एक गोष्ट नाही मिळाली, ठीक आहे, महाराजांची इच्छा नाही म्हणून ती मला मिळाली नाही, असं समजावं. म्हणून आपण आपल्या घरामध्ये पाहुण्यासारखं राहावं. काही हवे नको पण ठेवायचं नाही, शांत राहायचं. जे काही येतंय, लेट द थिंग्स हॅपन इन देअर ओन वे. जसं येतंय तसं स्वीकारा. त्याचा अर्थ असा नाहीये की चुकीच्या घडत असलेल्या गोष्टींच्याकडे तुम्ही पूर्ण दुर्लक्ष करा, अजिबात नाही. तुम्ही वयाने ज्येष्ठ असाल तर एखादी व्यक्ती घरातली वागायला चुकतीये, तुम्ही त्या ज्येष्ठत्वाचा, तुम्हाला तो अधिकार आहे. तुम्ही सांगा की अरे तू चुकीचं वागतोयस, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. पण तरी ती व्यक्ती चुकीचं वागत असेल तर त्याला प्रारब्ध योगावर सोडून द्या. तुम्ही लहान असाल वयाने तर तुम्ही आदर करा मोठ्यांचा. त्यांनी आपल्यापेक्षा काही जास्त अनुभव गाठीशी बांधलेला आहे. त्यांना आपल्यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी कळतायत. ते काय सांगतायत ते ऐकूया आपण. महाराजांना हे फार आवडतं. एकमेकांविषयी आपण आदर ठेवला पाहिजे. जर काही कौटुंबिक कारणामुळे, मतभेदामुळे आपल्याला एकमेकांविषयी आदर ठेवायला त्रास होत असेल तर निदान द्वेष तरी ठेवता कामा नये. लोक द्वेषयुक्त अंतःकरणाने जेव्हा एकमेकांशी वागतात, कोणाचीच इच्छा पूर्ण होत नाही आणि तो हव्यास वाढतच जातो. आपल्या प्रपंचातील कर्तव्य आपण उत्तम पद्धतीने पार पाडायची, त्याच्यामध्ये चुकायचं नाहीये. पण मनाची अशी भावना ठेवली पाहिजे की ठीक आहे, एखादी गोष्ट मिळाली, कृपा झाली. एखादी गोष्ट नाही मिळाली, माझ्या महाराजांची इच्छा नाही म्हणून ती मिळाली नाही. म्हणजे काय होतं की आपल्याला जरा शांततेने जगता येतं, मनाची एक स्थिरता आणता येते. आपण किती अस्थिरतेने जगतो, आपण स्वतःच याचा विचार केला तर अक्षरशः आपण मनाने अत्यंत अस्वस्थ असतो. पहा, काहीतरी हवंय, काहीतरी हवंय, जे मिळत नाही म्हणून मी अस्वस्थ आहे. पहिलं ते काढूनच टाकायचं, मला काही नकोच आहे. अशी आपल्या मनाची भावना नेण्यासाठी नामामध्ये आपल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, वासना, हव्यास, ध्यास, आस सगळं विलीन करून टाकायचं. की भगवंता, मला फक्त तू हवा आहेस. हा जन्म जो तू मला दिलेला आहेस ना, तर मरताना तर मी काही घेऊन तुझ्याकडे येणार नाहीये. तर जे आत्मस्वरूप तुझ्यामध्ये येऊन विलीन होणार आहे ना, ते आत्मस्वरूप मला जास्तीत जास्त शुद्ध करायचंय. म्हणजेच तो शुद्ध परमात्मा आपल्यामध्ये आत उत्पन्न होणार आहे. तो देव बाहेर शोधायचा नाहीये, तो आतच शोधायचा. म्हणजे देह प्रारब्धावर आपल्याला टाकायचा आहे, हे महाराजांना फार आवडतं. आणि त्या अशा मानसिक अवस्थेमध्ये आपलं साधन हे उत्तम चालतं. आपल्याला उत्तम समाधानाची प्राप्ती होते, आनंदाची प्राप्ती होते, जो आनंद भगवंताकडनं येतो, जो विषयांवर अवलंबून नाहीये. आणि त्याच्यामध्येच उत्कट भक्ती जन्म पावते. आज आपण इथेच थांबणार आहोत. आपण सगळेजण ह्याचा अभ्यास करूया
आणि आपण आपल्या घरामध्ये वावरताना ह्या गोष्टी सांभाळूया की मी माझा हेकेखोरपणा दाखवणार नाही. एखादी गोष्ट जरूर सांगीन, पण ती नाही कोणी ऐकली तर त्याच्याविषयी द्वेष ठेवणार नाही. जेवढं मला समाधानाने राहता येईल तेवढं मी नामामध्ये राहीन. एखादी इच्छा नाही पूर्ण झाली तर ती भगवंताची इच्छा आहे, म्हणून माझी ती गोष्ट पूर्ण नाही झाली असं समजीन. जे झालं पूर्ण त्याची कृपा झाली असं मनाने समजीन आणि शांत राहण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया. आज आपण या धकाधकीच्या व्यावहारिक आयुष्यामध्ये अत्यंत अस्वस्थतेने सगळेच जण जगत आहोत. तर ती अस्वस्थता आपल्याला संपवायची आहे आणि त्याच्यासाठी नामसाधना आहे. आणि म्हणून ती नामसाधना आणि आत्मशुद्धी ही जी जोड घातलेली आहे आणि महाराजांच्या तत्वज्ञानाचा एक एक आपण विचार घेऊन आपण त्याचा अभ्यास करत आहोत, त्याचं चिंतन करत आहोत. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. ह्या चिंतनाला, वाणीला विराम देतो. सगळ्यांनी आपण प्रयत्न करूया की आपण असं वागण्याचा महाराजांच्या कृपेने आपण प्रयत्न करू. आपल्याला ते नक्की साध्य होईल. आता वाणीला विराम देतो. जय श्रीराम.